नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्टेटिक लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री MC राठोड, गाव वडनेर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 675-680 झाडांचा डाळिंबाची रेस्ट बहाराची तयारी करत असताना 7व्या बहाराची आपण या बागेची तयारी करतोय। मागील वर्षीही आपण या प्लॉटला चांगल्या पद्धतीने गायडन्स व मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करून त्यामधून आपण चांगल्या पद्धतीने एक साधारणपणे 15 ते 16 टन माल आपण या प्लॉटमधून यशस्वीपणे काढलेला आहे। आणि सुरुवातीच्या काळात 135 व दुसऱ्या वेळेस आपण 120, त्यानंतर 100 असे 2-3 टप्प्यामध्ये काकांचा माल हा गेलेला आहे। आता मागील जसा हा डाळिंबाचा प्लॉट आपला ऑगस्ट एंडच्या आसपास हा जसा उतरला आणि आपल्याकडे चालू वर्षी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। संभाजीनगर जिल्हा म्हटला किंवा खास करून मराठवाडा जर म्हटला, जितका पाऊस आपल्याला होत होता त्याच्या 5 ते 6 पटीने पाऊस हा यावर्षी झालेला आहे। तो आपला विषय नाही आहे। आपला विषय आहे की आता सध्या आपण आंब्या बहाराची तयारी करत असताना आता आपले डाळिंबाचे जे झाड आहेत ते रेस्ट बहारामध्ये गेलेले आहेत। आणि रेस्ट बहारामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे 2-3 महिने आपल्याला महत्त्वाचे कामं हे करणे गरजेचे आहे। आपण बरेचसे शेतकरी आंब्या बहाराचे जे शेतकरी बांधव इतर महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी आंब्या बहाराची तयारी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जेव्हा करतात त्यावेळेसच ते डोसेस, त्यानंतर खोडांना पेस्टिंग, त्यानंतर मुळी चांगली तोडणे, छाटणी हे कामं आपण वेळेवरती करत असतो। पण त्यावेळेस आपण जसं द्राक्षामध्ये काढीसाठी काढी स्टोरेज करण्यासाठी प्रयत्न करतो दरवेळेस, म्हणजे आपल्याला ऑक्टोबरचा बहार पकडायचा असेल तर आपण मेची छाटणी घेत असतो। त्याच पद्धतीमध्ये आपण बाग उतरल्यानंतर झाडामधले जे अनवॉन्टेड शूट्स आहे किंवा जे पोटामधले शूट्स आहे, खोडाचे जे शूट्स आहे किंवा काही शेतकरी फळ छाटणी घेत नाही, म्हणजे फळ छाटणी आपण मे-जून महिन्यामध्ये घेत असतो आंब्या बहाराची। आणि फळ छाटणी जर घेतली तर आपला ज्यावेळेस माल उतरत असतो त्यावेळेस आपल्याला झाडामध्ये मोठी दाटी ही निर्माण होऊन जाते। तर अशा वेळेस आपण पंजा छाटणी ही घेऊ शकतो किंवा झाडाला सेट करून घेणे हे गरजेचं आहे। अनवॉन्टेड शूट्स आपल्याला रिमूव्ह करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। नंबर 2, ज्यावेळेस आपण बागेमध्ये एंटर करतो तर बरेचसे जे मोठे बागायतदार आहे, जे प्रगतिशील शेतकरी आहे, यांचे क्षेत्र हे मोठे मोठे होऊन गेलेले आहे। आणि हे क्षेत्र मोठे झाल्यानंतर आपल्याला लेबरचा प्रॉब्लेम हा खूप मोठा जाणवतो। अशा वेळेस आपण ग्लायफोसेट या औषधाची फवारणी मागील एक 5-10 वर्षापासून आपल्या भारतामध्ये करत असताना तण नियंत्रण आपण ग्लायफोसेटच्या माध्यमातून म्हणा किंवा 71% जे ग्लायफोसेट आहे तर त्याच्या माध्यमातून करतो। आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट ऑफ ग्लायफोसेट ॲक्सिड पण आलेले आहेत। पण शक्यतो जे छोटे शेतकरी आहे, ज्यांचं 1 एकर क्षेत्र आहे, 1.5 एकर क्षेत्र आहे, 3 एकर क्षेत्र आहे, तर अशा शेतकऱ्यांनी बिलकुलही ग्लायफोसेटचा वापर हा करू नये। ग्लायफोसेटमुळे काय होतं की आपल्या बागेमध्ये सूत्रकृमी जो ऑलरेडी आहे आपल्या बागेमध्ये त्याला आणखी पद्धतीने जास्त पद्धतीने आपण मल्टिप्लाय करतो। जर आपल्या बागेच्या एका झाडाला जर 50 सूत्रकृमीच्या गाठी ज्या असतील आणि आपण ग्लायफोसेट मारलं तर आपल्या त्या ठिकाणी 500 ते 1000 गाठी निर्माण होतात। तर ग्लायफोसेटचा वापर करू नये। जे शेतकरी मोठे आहेत त्यांनी ग्लायफोसेटचा वापर हा करणे गरजेचं आहे असं मला वाटतं। एकदा जर आपलं तण नियंत्रण झालं त्यानंतर आपण आता काकांनी ही इनलाईन टाकलेली आहे यावर्षी, कारण की मागच्या 7 वर्षापासून एकाच इनलाईनवरती 2 इनलाईनवरती आपलं काम चालू होतं। चालू वर्षी आपण इनलाईन बदललेली आहे। ज्या ठिकाणी आपल्याला बेसल डोस भरायचे तर त्या ठिकाणी आपण सुरुवातीला कुजलेलं शेणखत म्हणतो म्हणा, ते कुजलेलं शेणखत आपण चांगल्या पद्धतीने प्रति झाड 20 किलो, 25 किलो, 30 किलोच्या हिशोबाने टाकून घ्यावं। शेणखत जितकं जास्त राहील तितकी जमिनीचा सेंद्रिय कर्ब, त्यानंतर भौतिक अवस्था, भुसभुशीतपणा या अत्यंत गोष्टी आपल्याला त्याचा फायदा भेटतो। पांढऱ्या मुळींचं नेटवर्क चांगलं भेटतं। आणि ज्यावेळेस आपण खड्डे करतो त्यावेळेस खड्डे करताना आपण निमॅटोडच्या गाठी म्हणा किंवा जी जुनी पांढरी मुळी आहे जिच्यामध्ये पिथियम आहे, कोलॅटोट्रिकम आहे, निमॅटोड आहे, तर अशा ज्या पांढऱ्या मुळी आहेत जुन्या कोटिंग आलेल्या किंवा चॉकलेटी झालेल्या या संपूर्ण हाताने या तोडून घेणं खूप गरजेचं आहे। जितकी पांढरी मुळी तोडणं म्हणजे कपाशीमध्ये आपण जारवा तोडणे म्हणतो, जारवा तोडला झाड पळतं, त्याच पद्धतीमध्ये आपण जास्तीत जास्त मुळी तोडणे म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त काढणे आणि 24 तासामध्ये जी नवीन रक्ताची उसळी तयार होते ती उसळीसुद्धा आपल्याला झाडामध्ये ही निर्माण होत असताना दिसते। त्यामुळे जास्तीत जास्त सूत्रकृमी म्हणजे जवळपास 90% सूत्रकृमीच्या गाठी आपण तोडणी म्हणून किंवा खंडणी म्हणून करून घेणं गरजेचं आहे। एकदा आपलं शेणखत टाकलं गेलं, आपण रासायनिकच्या माध्यमातून आपण इंदापूर किंवा बारामती भागात गेलो तर त्या भागातील शेतकरी 15-15, 800 ग्रॅम ते 1 किलो एक प्रति झाडे भरत असतात। आपल्या भागामध्ये लोक 10-26, 500 ग्रॅम ते 1 किलो भरत असतो। आपण यामधून प्रोम या खताचा वापर हा करू शकतो, जो आपण 1 किलो, 1.5 किलो, 2 किलोपर्यंत याचा वापर हा करावा। त्यानंतर आपण श्री बायोकडनं एनडी रूट या खताचं बायो फर्टिलायझर आहे, त्यामध्ये बॅसिलस स्पेसीज जवळपास 8 स्पेसीज आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन, EC, pH म्हणजे जमिनीच्या फिजिकल प्रॉपर्टी या वाढतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काडीमध्ये स्टोरेज हे होतं। बॅसिलस स्पेसीज या फॉस्फरसला अपटेक करतात, त्यामुळे आपल्या काडीमध्ये जितका जास्त फॉस्फरस आपण हा तयार करू तितकी काडी आपली ही फुगणार आहे। त्यामुळे आपण जर 5 वर्ष
वर्षाचं वरती किंवा 3 वर्षाच्या आसपासचं आपलं झाड जर असेल तर 100 ते 200 ग्रॅम प्रति झाड इंडिरूट हा भरणं खूप गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण निंबोळी पेंट 500 ग्रॅम ते 700 ग्रॅमपर्यंत भरतो। त्यानंतर आपण जे कीडे असतात, पेस्ट असते, त्याला नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे कीटकनाशके 25 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम हे भरत असतो। शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य हे फॉस्फेटयुक्त खतांसोबत हे देऊ नये। ज्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लेक्स किंवा पॉलिसल्फेट जे द्यायचं असेल तर आपण फॉस्फेटिक बेस खतांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य खतं हे एकत्र करू नये। 15 ते 20 दिवसाचा गॅप आपल्याला हा द्यायला हवा। त्यानंतर जसे आपले हे डोसेस पूर्ण झाले आणि सप्टेंबर महिन्यात मोठा पाऊस पडून गेल्यामुळे ऑलरेडी जमिनीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओलावा आहे। ज्या ठिकाणी जमिनी ह्या काळ्या आहेत त्या ठिकाणी आणखी 1 ते 1.5 महिना वाफ येणार नाही। पण जर आपण खतं भरलेले आहे तर ते खतं संपूर्ण कुजतील। ज्या ठिकाणी जमिनी मध्यम आहेत, ज्या ठिकाणी जमिनी हलक्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये 1 ते 2 वेळेस हे पाणी द्यावं लागेल, 10-10, 12-12 तास, ज्यामुळे जी आपण छाटणी घेतलेली होती तिला शूट निघतील आणि ते शूट आपल्याला पक्के करणे पुढच्या 2 महिन्यामध्ये। तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या हिशोबाने कीटकनाशक, बुरशीनाशक घेणं हे गरजेचं आहे। त्यानंतर काडीमध्ये स्टोरेज होण्यासाठी आपण फ्रिक्वेंटली 05234, मॅजिक मिक्स, रिप्लॅटिनो, C999 अशा वेगवेगळ्या औषधांचा वापर हा करतो। जर आपण ऑब्झर्वेशन केलं, एक्झाम्पल आपण जर म्हटली ही काडी, थोडंसं पुढे येऊन सांग, आपण जर ही काडी जर म्हटली आता सध्या आपण, तर ही काडी जवळपास आता काकांनी 1.5 महिन्यापासून काम सुरू केलेलं होतं, तर जवळपास ही काडी आपली 70% ही भरून आलेली आहे। जेव्हा आपली ही काडी भरणार आहे नोव्हेंबर एंड म्हणा किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला, तर एकदा भरल्यानंतर ही काडी आपली जी करंगळीसारखी आहे ही आपल्याला बोटासारखी फुगलेली जाणवली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला काडीमध्ये गर्भधारणा होण्यामध्ये मदत होईल। आपण 05234, 06020, मॅजिक मिक्स, C999 या औषधांचा वापर केल्यामुळे आपल्याला काडी फुगवण्यामध्ये मदत होईल। त्यानंतर खोडांना पेस्टिंग करणं हे गरजेचं आहे। 2 मिनटं आपण हे खोडं दाखवले। मागच्या 1 महिन्यापासून MC राठोड काका अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मनापासून शेती करत असताना, खोड हे माणसाचं पोट आहे या दृष्टिकोनातून काम करत असताना आपण खोडांना पेस्टिंग करणं गरजेचं आहे। खोडांना पेस्टिंग करत असताना आपण गेरू, चुना, मुरतूट, डांबर गोळी, हिंग, कापूर, कॅस्ट्रॉल ऑइल या सर्व घटकांचा एकत्र करून रात्रभर भिजत टाकून त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिओथ्रिन किंवा डेनिटूलसारखं औषध टाकून घेतल्यानंतर आपण खोडांना मनापासून पेस्टिंग करणे। खोड हे माणसाचं पोट आहे, जितकी चांगली डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटी खोडामध्ये असेल तितके चांगले हार्मोन्स हे आपल्या मोईमध्ये तयार होतील आणि फुल निघण्यासाठी हार्मोन्स हे मोईमध्ये तयार होत असतात। कोणत्याही औषधामधून जे आपण हार्मोन्स देत असतो त्याचे दुष्परिणाम आपल्याला हे भेटत असतात। त्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या पांढऱ्या मोईमध्ये हार्मोन्स निर्मिती करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे आपण काय करतो की ज्यावेळी आपण एकदा डोस भरले गेले तर पांढऱ्या मुळीला चालना देण्यासाठी व पांढऱ्या मुळीमध्ये जास्तीत जास्त फूल निघायचे हार्मोन्स, ते हार्मोन्स कोणते, तो वर्नॅलिन आणि फोलेनिन नावाचे 2 हार्मोन्स डायमेपिकामध्ये आपण निर्मिती करत असतो आणि ते हार्मोन्स आपल्याला मिळवण्यासाठी आपण स्लरीही देत असतो। तर स्लरीच्या माध्यमातून आपण इंडिरूट, हॅलोचेक, नोवोफॉस, शेणखत, गोमूत्र, दाई, साई, गिरणीचं पीठ, तर या स्लऱ्या आपल्याला दर महिन्यातून 1 किंवा 2 वेळेस देणं आहे। आपण जितके जास्त स्लरींचं ॲप्लिकेशन देत राहू तितकं छान झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही डेव्हलप होईल। काडी भरणे ही खूप गरजेची आहे। काडी फुगवणे ही दुसरी गोष्ट आहे। ज्या शेतकऱ्यांची काडी ही फुगत नाही त्या शेतकऱ्यांची फुलं पण ही वीक निघतात, फुलांची ड्रॉपिंग ही जास्त होते, सेटिंग होत नाही आणि सेटिंग जरी झाली तर पाहिजे तशी आपल्याला साईज भेटत नाही। तर कमीत कमी इतके 5 ते 7 जे कामं मी रेस्ट बारामध्ये आपल्याला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितले तितके जरी कामं आपण पुढचे 2-3 महिने केले आणि ज्यावेळेस आपण टायमावरती डोसेस भरतो तर डोसेस न भरता आपण रेस्ट बारामध्ये डोसेस भरावे। ज्यावेळेस आपल्याला बाग धरायचा आहे त्यावेळेस कोणतेही डोस भरायची आपल्याला गरज नाही, पण आपण रेस्ट बारमध्ये काम करावं ही माझी शेतकऱ्यांना कैची विनंती आहे। आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना उत्पन्न टाइमबाचं घेणं हे खूप गरजेचं आहे आणि अतिशय चांगलं उत्पन्न सर्व शेतकरी बांधवांचं निघावं। त्या दृष्टिकोनातून तेल्या, प्लेग आणि मर या 3 गोष्टींना आपल्याला कायम सामना करायचा आहे। पाऊस पडणे किंवा पाऊस न पडणे हे आपल्या हातामध्ये नाही, पण झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही निर्मिती करणं हे आपल्या हातामध्ये आहे। आपले बाग हे यशस्वी व्हावे हाच या व्हिडिओ मागचा बनवण्याचा दृष्टिकोन होता। तर आपल्याला काही जरी अडचण असेल तर आपण मला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फोटो पाठवून म्हणा किंवा व्हिडिओ पाठवून म्हणा किंवा संपर्क करून जे गायडन्स किंवा जे मार्गदर्शन आपल्याला रेस्ट बारामध्ये घ्यायचे, कोणकोणते स्प्रे मारायचे, कोणकोणते स्लरी आपल्याला द्यायचे आहे त्याचं मार्गदर्शन आपण विनामूल्य व्हॉट्सॲपच्या माध्यमातून श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडनं करतो आहे, असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।